नमस्कार, मी डॉक्टर लुंगाडे. आज आपण स्ट्रोक, मेंदूचा आघात याविषयी थोडी माहिती घेणार आहोत. मेंदूला रक्तपुरवठा थांबल्यामुळे स्ट्रोक येतो. कुठलाही आजार होण्याच्या आधी आपले शरीर थोडे धोक्याचे चिन्हे दाखवत असतं. या मेंदूच्या आघातापूर्वी काही धोक्याचे चिन्हे असे असू शकतात. अचानक लकवा, अचानक आपल्याला येणारा थकवा, बधीरपणा चेहऱ्यावर किंवा हातापायाला एका बाजूला, आपली बोलणे वाचा जाणे, बोलायला त्रास होणे, बोललेले समजेनासे होणे, आपली दिसण्याची जी शक्ती आहे डोळ्याची, एका डोळ्याची दृष्टी जाऊ शकते, कारणाशिवाय आपण बेशुद्ध पडत असेल रुग्ण, किंवा तीव्र डोकेदुखी, बेशुद्ध होणे इत्यादी धोक्याची चिन्हे असतात. नियंत्रण कार्यक्रमामध्ये उच्च रक्तदाब नियंत्रण, मधुमेह नियंत्रण, धूम्रपान सोडणे आणि दीर्घकाळ आपले BP शुगर जर असेल तर फॉलोअप आपण ठेवला पाहिजे रेग्युलरली. मेंदूच्या रक्तपुरवठ्यामध्ये किती प्रमाणात अडथळा आला आहे हे MRI ब्रेन केल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकते. स्ट्रोक झाल्यानंतर पहिले 4 तास हे गोल्डन पिरियडमध्ये येतात. त्यामुळे लवकरात लवकर टर्शरी सेंटरला, म्हणजे मोठ्या ठिकाणी फिजिशियन असतील किंवा न्यूरोफिजिशियन असतील यांच्याकडून उपचार घेणे खूप महत्त्वाचे असते.